वेगवेगळ्या मागण्यांसाठी मंत्रालयामध्ये आजपर्यंत सामान्य नागरिक आंदोलन करताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। पण आज चक्क सत्तेतल्याच आमदारांनी चक्क मंत्रालयामधल्या जाळीवरती उड्या मारल्या। विशेष म्हणजे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यामध्ये भाजपचे खासदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांचाही समावेश होता। या आमदारांनी आपल्या मागण्यांसाठी आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यामुळे त्यांनी थेट मंत्रालयामधल्या जाळीवरती उड्या मारल्या। पोलिसांनी या आमदारांना जाळीतून बाहेर काढलं, पण ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या मागणीवरती अडून राहिले आणि त्यांनी मंत्रालयामध्येच ठिय्या मांडला। मंत्री गिरीश महाजन आणि अब्दुल सत्तार यांनी अखेर या आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणली। पेसाच्या अंतर्गत भरतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। आदिवासीचाच पाळला जात नाही, उपाध्यक्ष सोडून द्या। आधी आम्ही आदिवासी आहोत आणि नंतर पदाधिकारी झालो। ज्यांनी आम्हाला आदिवासी प्रतिनिधी म्हणून पाठवले त्यांची जर सण उत्सव सगळे इकडेच होत असतील तर आमचा काय उपयोग। 14 दिवस झालेत ते मुलं इथं आहेत। 14 दिवस एखाद्याने तरी येऊन पाहिलं का? तिथं रस्त्यावर झोपतात। आदिवासी आहेत पण माणसं आहोत आम्ही। आम्हाला सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांना, मंत्र्यांना विनंती आहे, कृपा करून आम्हाला भेट द्या। आमच्या काही आमदारांनी, झिरवाळ साहेबांनी गॅलरीतून उडी टाकायची का वेळ आली? आम्ही सत्ताधारी आहेत। आज आमचे झिरवाळ साहेब ढसा रडताय। ही परिस्थिती का निर्माण झाली? याला कारणी कोण आहे? याचा प्रत्येक खरं तर सरकारनं विचार केला पाहिजे। उद्या आचारसंहिता लागणार आहे आणि मग कधी तुम्ही या समाजाला न्याय देणार? या तरुणांना कधी नोकऱ्या देणार? बाकीच्यांच्या मात्र ओपनची भरती चालू आहे, पण आदिवासी समाजावरच का अन्याय होतोय? तर आंदोलन करताना कोणकोणते आमदार उपस्थित होते, कोणकोणत्या आमदारांनी मंत्रालयातल्या या जाळीवरती उड्या मारलेल्या आहेत, आपण पाहूयात। भाजपचे हेमंत सावरा, राष्ट्रवादीचे किरण लहामटे, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ, बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील, काँग्रेसचे हिरामण खोसकर तर राष्ट्रवादीचे सुनील भुसारा या सर्व आमदारांनी मंत्रालयामधल्या जाळीवरती उड्या मारलेल्या आहेत। दरम्यान मुख्यमंत्री आणि आदिवासी आमदारांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं ते सुद्धा पाहूयात। तर आंदोलनानंतर या सर्व आमदारांची भेट घडवून आणण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये काय झालं आपण बघतोय। कोर्टाच्या निर्णयाच्या अधून राहून आपण आदिवासी तरुणांना मानधन तत्वावरती घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला। कोर्टाचा निर्णय बाजूने लागल्यास त्यांना कायम करण्यात येईल। कोर्टाचा निर्णय विरोधात गेल्यास नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे। आणि हे आश्वासन दिल्यानंतर या आमदारांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। तर आदिवासी नेत्यांनी आंदोलनावरून विरोधकांनी सरकारला आता चांगलंच धारेवरती धरलंय। तर आंदोलनावरती लवकरच तोडगा काढू असं आश्वासन सत्ताधारी नेत्यांकडून देण्यात आलंय। कॅबिनेट संपलेली आहे। पेसाच्या भरती संदर्भामध्ये माननीय आमदार महोदय झिरवाळ साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। आता पुन्हा चर्चा करण्याची किंवा संपता हा विषय संपेल त्याच्यावर सकारात्मक चर्चा होईल। हा विषय संपेल। कॅबिनेट संपलेली आहे। मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी बसलेले आहेत। चर्चा करून हा विषय मला वाटतं संपेल। मराठा आरक्षण देण्यात येणार नाही अशी स्पष्ट भूमिका माननीय शरद पवार साहेबांनी घेतली। स्वतःचं सरकार असताना अशी मागणी जेव्हा तामिळनाडू सरकारकडून आली तेव्हा त्यागा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विरोध केला आणि आता मात्र निवडणूक तोंडावर आल्यावर अशा पद्धतीची मागणी करत लोकांमध्ये संदिग्धता निर्माण करण्याचं अतिशय राजकीय, प्रोफेशनल, व्यावसायिक राजकीय नेता म्हणून हे मोठं कार्य त्यांच्या हातून होतं। मुख्यमंत्री फार दुसऱ्यांना नाव ठेवतात, कोणी एफबीओन बोलतो, कोणी काय कोणी काय, पण या राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष, अन्य आमदार स्वतः मुख्यमंत्र्यांचा वेळ मागतात, परंतु त्यांना वेळ मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। आणि असं असताना मला वाटतं त्यांचा
एक जी त्यांची शोषिकता आहे त्याचा अंत झाला आणि त्यांनी आज हे पाऊल उचललेलं दिसतं. एकीकडे JR काढत असताना धनगर समाजाचा मतं मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर त्या समाजाची फसवणूक करत आहे. आदिवासी समाजाला वेठीस धरत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटून खालाय. या आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचं काम, त्या नेत्यांना तुच्छ लेखण्याचं काम या सरकारकडून झालेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.